नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इंटिजरच्या पार्ट 1 मध्ये आपण ऍडिशनचे रूल, इंटिजरच्या पार्ट 2 मध्ये आपण मल्टिप्लिकेशन व डिव्हिजनचे रूल पाहिले आहेत. आता इंटिजरचा आज पार्ट 3 आहे. यामध्ये आपण सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्येची वजाबाकी पाहणार आहोत. यासाठी एक बेसिक रूल तयार करण्यात आला आहे. त्या रूलला कीप चेंज रूल असे नाव दिले आहे. म्हणजे मराठीमध्ये जसेच्या तसे ठेवा, बदला नियम. चला तर मग कीप चेंज रूल समजून घेऊयात. कीप चेंज रूल मीन्स टू कीप द साइन ऑफ फर्स्ट इंटिजर सेम and then change the sign of second integer according to law of multiplication, or we can say that change the sign of second integer to opposite sign. This rule is called keep change rule. हाच नियम आपण मराठीत पाहूयात. जसेच्या तसे ठेवा, बदला नियम म्हणजे पहिल्या पूर्णांक संख्येचे चिन्ह जसेच्या तसे ठेवा आणि दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह बदला. गुणाकाराच्या नियमानुसार दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह बदलते किंवा दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह विरुद्ध करा. म्हणजेच जर चिन्ह धन असेल तर ते ऋण होते, ऋण असेल तर धन होते. इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह इंटिजर कन्वर्टेड इंटू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंटिजर इज कन्वर्टेड इंटू पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या ठिकाणी विरुद्ध चिन्ह येतात, धन चिन्ह व ऋण चिन्ह एकत्र येते तेव्हा ऋण चिन्हच राहते, आणि ज्या ठिकाणी ऋण चिन्ह व धन चिन्ह येते त्या ठिकाणी सुद्धा ऋण चिन्ह राहते. प्लस पॉझिटिव्ह इंटिजर मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह इंटिजर इज निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटिजर इज मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह इंटिजर इज ऑल्सो निगेटिव्ह. ओके. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजरचा रूल 1. आता मी या ठिकाणी गोल करताना एक मोठा गोल व छोटा गोल केला आहे. याचे कारण असे आहे की मोठा गोल म्हणजे मोठी धनसंख्या आणि छोटा गोल म्हणजे छोटी ऋणसंख्या. संख्येचे चिन्ह गोलाच्या आत दिले आहे आणि गोल यासाठी केला आहे की कोणती संख्या मोठी व कोणती संख्या लहान याचा आपल्याला या गोलावरून अंदाज येतो. चला तर मग पहिला नियम बघूया. इन सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर, when first integer is bigger and second integer is smaller and both have positive sign, then that integer gets subtracted and answer has positive sign. For example, 7 minus 3 is equal to 4. 5 minus 2 is equal to 3. 53 minus 11 is equal to 41. 89 minus 27 is equal to 62. साधी वजाबाकी म्हणजे आपण याच्यात काहीच केले नाही. नॉर्मल आपण जसं सबट्रॅक्शन करतो तसं केलं, कारण दोन्ही इंटिजर काय होते, दोन्ही इंटिजर धन होते. बघा मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संख्येचे चिन्ह हे संख्येच्या सुरुवातीला म्हणजे ह्या 7 ला धनचिन्ह आहे आणि ह्या 3 ला सुद्धा धनचिन्ह आहे. हे मधलं जे चिन्ह आहे ते क्रियेचं आहे. म्हणजे 7 मोठी धनपूर्णांक संख्या आहे आणि 3 लहान धनपूर्णांक संख्या आहे. 2 धनपूर्णांक संख्येची जेव्हा वजाबाकी होते, पूर्णांक संख्येच्या वजाबाकीत जेव्हा पहिली पूर्णांक संख्या मोठी व दुसरी पूर्णांक संख्या लहान असते तेव्हा पूर्णांक संख्येची वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह धनच येते. म्हणजेच बघा ह्या दोन्ही संख्यांचं चिन्ह त्याच्या सुरुवातीला आहे. याला काहीच चिन्ह नाही म्हणजे हे धन आहे, याला पण काही चिन्ह नाही हे पण धन आहे. मध्ये जे चिन्ह दिलं आहे ते वजाबाकीचं आहे. मग 17 मधून 11 गेले, राहिले 6. उत्तराला चिन्ह धनच येणार, कारण की आपली मोठी संख्या जी होती आधीची सुरुवातीची पहिली संख्या तर ती धन पूर्णांक संख्या होती, मोठी धनपूर्णांक संख्या होती, आणि 2 नंबरला जी संख्या होती दुसरी संख्या ती लहान पूर्णांक संख्या होती. असं असल्या कारणाने दोघांची नॉर्मल वजाबाकी झाली.
17 मधून 11 गेले 6, 49 मधून 19 गेले 30, 58 मधून 35 गेले 23, 99 मधून 66 गेले 33. अशा प्रकारे नॉर्मल आपली वजाबाकी होते. साधा सरळ नियम आहे. आता पुढील नियम, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर रूल 2. When first integer is bigger and second integer has negative sign means smaller with negative sign, then according to keep change law, sign of second integer get changed to opposite sign means negative to positive. This is the first biggest integer and second smallest negative integer. सबट्रॅक्शन साइन आहे मध्ये सबट्रॅक्शन करायचं आपल्याला. हे आपलं ऑपरेशनचं साइन आहे, हे नंबरचं साइन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर निगेटिव्ह इंटिजर. पॉझिटिव्ह इंटिजर हा बिगर आहे आणि निगेटिव्ह इंटिजर छोटा आहे. तर ऑपरेशन काय होणार, ऍडिशन होणार आणि साइन कुठलं येणार, पॉझिटिव्हचं साइन येणार. फॉर एक्झाम्पल 7 minus negative 3 is equal to 7 plus 3 means according to keep change law, first sign is kept as it is, second sign is changed negative to positive. keep change law काय सांगतो आपल्याला की पहिल्या इंटिजरचं साइन तसंच ठेवायचं आणि सेकंड इंटिजरचं साइन चेंज करायचं. कारण मल्टिप्लिकेशनचा लॉ जरी आपण इथे लावला तर मायनस मायनस प्लस होणार आहे. जर मल्टिप्लिकेशनचा लॉ नाही समजला आणि आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करतो, आपण जे चिन्ह आतमध्ये दिलंय त्याच्या उलट चिन्ह घ्यायचं. म्हणजे निगेटिव्ह 3 आहे तर पॉझिटिव्ह 3 घेणार. मग 7 plus 3 is equal to 10. तसंच सेकंड एक्झाम्पल 9 minus negative 11 is equal to 9 plus 11 is equal to 19. 23 minus minus 5. आता हे मायनस मायनस साइन चेंज झालं, मायनसचं प्लस झालं. कसं, तर अकॉर्डिंग टू कीप चेंज लॉ, कीप पहिल्याचं साइन कीप केलं, दुसऱ्याचं साइन चेंज झालं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. 23 plus 5 is equal to 28. आता मराठीत पाहूया. पूर्णांक संख्येच्या वजाबाकीत जेव्हा पहिली पूर्णांक संख्या धन असून मोठी असते व दुसरी पूर्णांक संख्या ऋण असून लहान असते, लहान किंवा मोठी असते, तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह उलट होते आणि दोन्ही संख्येची बेरीज होऊन चिन्ह धनसंख्याच येते. बघा, +7 वजा -3 आपलं उत्तर आलं आहे. आपण दुसरं जो आपला दुसरी पूर्णांक संख्या जी आहे तिच्यामध्ये बदल झालाय. काय बदल झालाय, तर दुसऱ्या पूर्णांक संख्येचं चिन्ह बदललं, ऋण होतं तर ते धन झालं. मग 7 + 3 बरोबर 10. दुसरं उदाहरण 29 वजा -5 बरोबर ऋण धन झालं आणि 29 + 5 बरोबर 34 असं उत्तर आलेलं आहे. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर रूल 3. When first integer has positive sign with smaller number and second integer has negative sign with bigger number, then according to keep change rule, sign of second number is changed to opposite sign, means negative to positive, and then the integers get added and the answer has positive sign. ऑपरेशन काय होणार आहे, साइन निगेटिव्ह आहे पण सेकंड इंटिजर मोठा आहे प्लस तो निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स काय झालं, इथं आपण अकॉर्डिंग टू कीप चेंज लॉ नुसार हा निगेटिव्ह होता तर तो पॉझिटिव्ह झाला. मग दोन्ही पण पॉझिटिव्ह झाले, मग ऍडिशन होणार आणि साइन पण पॉझिटिव्ह येणार. फॉर एक्झाम्पल 3 minus less 7 is equal to 3 plus 7. अकॉर्डिंग टू कीप चेंज लॉ, चेंज केलं, इथं कीप केलं, आहे तसंच ठेवलं, साइन प्लस होतं प्लस राहिलं, इथं चेंज झालं. चेंज काय झालं, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं.
3 plus 7 is equal to 10. Like this. Second example, 2 minus negative 25 is equal to 2 plus 25 is equal to 27. Next example, 4 minus negative 9 is equal to 4 plus 9. Answer is positive 13. बघा, पॉझिटिव्हचं साईन आपण नाही दिलं तरी चालतं, पण निगेटिव्हचं साईन आपल्याला द्यावंच लागतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा दोन साईन एक लागोपाठ येतात तेव्हा आपल्याला म्हणजे त्या संख्येला ब्रॅकेटमध्ये टाकायला लागतं, म्हणजे कंसात ठेवायला लागतं. का? कारण आपल्याला समजलं पाहिजे. आपण असं लिहून चालणार नाही की मायनस मायनस सलग घेऊन चालणार नाही. मायनस मायनस आपण एकत्र असं लिहू शकत नाही की हा मायनस त्याच्या मागे मायनस. कोणती पण साईन असू द्या, बाहेर मल्टिप्लिकेशन साईन असू द्या, डिव्हिजनचा असू द्या, जर आतमध्ये संख्येला निगेटिव्ह साईन असेल तर आपल्याला तिला ब्रॅकेटमध्ये ठेवावंच लागतं. ब्रॅकेटमध्ये ठेवलं नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही. हा सगळ्यात बेसिक रूल आहे कुठल्याही नियमांचा. आता मराठीत पाहूया. पूर्णांक संख्येच्या वजाबाकीत जेव्हा पहिली पूर्णांक संख्या धन असून लहान असते व दुसरी पूर्णांक संख्या ऋण असून मोठी असते तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या संख्येचे चिन्ह उलट म्हणजेच विरुद्ध होते. म्हणजेच ऋण असेल तर धन होते. दोन्ही पूर्णांक संख्येची बेरीज होऊन उत्तराला चिन्ह धनच येते. उदाहरणार्थ 5 वजा ऋण 7 ऋण ऋण धन झालं. 5 अधिक 7 झाले, दोघांची बेरीज होणार, क्रिया होणार बेरीज आणि चिन्ह येणार धन. 5 आणि 7 12. दुसरं उदाहरण बघूयात आपण. 5 वजा ऋण 9 ऋण ऋण धन. 5 अधिक 9 बरोबर 14. हे बघा, जसेच्या तसे ठेवलं आपण. पहिलं चिन्ह जसेच तसं, दुसरं बदललं म्हणजे काय केलं, उलट केलं. ऋण होतं धन झालं. मग 5 अधिक 9 बरोबर 14. आता दोघेही पॉझिटिव्ह इंटिजर झाले म्हणजे याला साईन पॉझिटिव्ह येणार. समजला तिसरा नियम. चला तर पुढच्या नियमाकडे वळूया. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजरचा रूल 4. When first integer has positive sign with smaller number and second integer has positive sign with bigger number. दोन्ही इंटिजरला पॉझिटिव्ह साईन आहे, बट नेक्स्ट इंटिजर जो आहे सेकंड इंटिजर तो बिगर आहे, पहिला स्मॉलर आहे. मग ह्या केसमध्ये काय होणार? या केसमध्ये नॉर्मल जशी सबट्रॅक्शन होते तशीच होणार. म्हणजे आपण कीप चेंज रूल वापरायची गरज नाही, कारण प्लस मायनस मायनस होणार. म्हणजे हा मायनस तसंच राहणार. दोन्ही धनसंख्या आहे, मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, पण इथे क्रिया मात्र उलट होणार. काय होणार? सबट्रॅक्शन होणार. बर बघूयात आपण. When first integer has positive sign with smaller number and second integer has positive sign with bigger number, then they both get subtracted. म्हणजे बिगर इंटिजर मधनं स्मॉलर इंटिजर सबस्ट्रॅक्ट होतो आणि साईन येते निगेटिव्ह साईन. सबस्ट्रॅक्शन होते, ऑपरेशन सबस्ट्रॅक्शन अँड साईन निगेटिव्ह. ओके, फॉर एक्झाम्पल 3 मायनस 7. आता बघा 3 स्मॉलर नंबर आहे, स्मॉल, आणि 7 बिगर नंबर आहे. ह्या दोघांची साईन प्लस प्लस आहे. तुम्ही म्हणता मॅडम इथं मायनस साईन आहे. नाही, ही ऑपरेशनची साईन आहे. मधली जी साईन आहे ती आपण सबट्रॅक्शन करतोय त्याची साईन आहे. 3 ला त्याची पॉझिटिव्ह साईन आहे, पण 3 7 पेक्षा स्मॉलर आहे. मग आता 7 मोठा आहे, बिगर नंबर आहे, 7 लेस 3 होणार आणि साईन मात्र 7 ची येणार. म्हणजे किती येणार? निगेटिव्ह साईन येणार. इथं 7 लेस 3 इज इक्वल टू निगेटिव्ह 4. बघा परत सांगते मी. 3 मायनस 7 इज इक्वल टू मायनस 4. नॉर्मल वजाबाकी झाली, परंतु 3 लहान आहे, 3 मधून 7 जाऊ शकत नाही. 7 मधनं 3 घालवले, मोठ्या संख्येला चिन्ह होतं निगेटिव्ह, म्हणून आपण साईन काय दिलं? निगेटिव्ह साईन दिलं. ओके, इथे तसंच 15 लेस 25 इज इक्वल टू निगेटिव्ह 10. 9 minus 11 is equal to negative 2. 35 minus 70 is equal to negative 35. आता इथे अजून एक छोटं सांगितलं, स्मॉलर नंबर गेट सबस्ट्रॅक्टेड. स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्टेड होतो फ्रॉम द बिगर वन
and sign of bigger number means negative sign will appear to the answer. आता मराठीत बघूया. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना जेव्हा पहिली संख्या धन असून लहान असते व दुसरी संख्या धन असून मोठी असते तेव्हा मोठ्या पूर्णांक संख्येतून लहान पूर्णांक संख्येची वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह ऋणच येते. उदाहरणार्थ 4 वजा 8 बरोबर ऋण 4. आता इथे 4 लहान संख्या होती ती धन आहे, मध्ये क्रियेचं चिन्ह आहे आणि 8 ला चिन्ह धन आहे. मग या 8च्या चिन्हातनं म्हणजे 8 मधून 4 जाणार आणि हे जे मधलं चिन्ह आहे तेच पुढे म्हणजे ऋणाचं चिन्ह येणार आपल्याला. 8 वजा 4 बरोबर वजा 4. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. 18 वजा 36 बरोबर ऋण 18. 7 वजा 12 बरोबर ऋण 5. इथे पण 12तून 7 गेले आणि उत्तर ऋण आलं. इथे पण 75 मधनं 25 गेले आणि उत्तर ऋण 50 आले. अशा प्रकारे आपला रूल नंबर 4 संपला. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजरचा रूल 5. When first integer has negative sign with bigger number and second integer has negative sign with smaller number, then according to keep change rule, the sign of second integer change to opposite sign means negative sign changes to positive sign. Then they get subtracted from bigger integer to smaller integer and answer has negative sign. For example, -7 minus -3. फर्स्ट साइन आपण कीप करणार. कीप चेंज. कीप म्हणजे जशीच्या तशी ठेवली तर -7. चेंज मायनस मायनस मल्टिप्लिकेशनच्या लॉनुसार पण मायनस मायनस काय होतो प्लस होतो. चेंजच्या रूलनुसार पण निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. आता एकाला मायनस साइन एकाला प्लस साइन, एकाला निगेटिव्ह एकाला पॉझिटिव्ह म्हणजे इथं सबट्रॅक्शन होणार. ऑपरेशन कोणतं होणार सबट्रॅक्शन. आणि साइन कुठलं येणार बिगर नंबरचं. कुठली साइन कुठलं बिगर नंबर आहे तर 7 बिगर आहे. मग लेस 7 मधून 3 गेले आलं आन्सर 4. पण 7 ची साइन होती निगेटिव्ह म्हणून आन्सरला साइन काय आलं निगेटिव्ह. लाईकवाईज सेकंड एक्झाम्पल -99 मायनस -5. -99 कीप केले. 5 चं साइन चेंज झालं अकॉर्डिंग टू कीप चेंज लॉ. मायनस मायनस प्लस किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग 99 मायनस आहेत त्यातनं 5 सबट्रॅक्ट होणार. 99 मायनस 5 इज इक्वल टू 94. आन्सरला साइन काय आलं निगेटिव्ह 94. लाईकवाईज लेस्ट -10 मायनस -2 इज इक्वल टू -10 ऍज इट इज कीप आणि हा चेंज कीप चेंज. -10 प्लस 2. -10 मधनं 2 जाणार सबस्ट्रॅक्ट होणार आणि आन्सरला साइन बिगर नंबरचं म्हणजे 10चं येणार. तर आन्सर काय आलं 10 लेस 2 म्हणजे आन्सर आलं -8. आता मराठीत नियम पाहूयात आपण. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना जेव्हा पहिली पूर्णांक संख्या ऋण असून मोठी असते व दुसरी पूर्णांक संख्या ऋण असून लहान असते तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह उलट होते व दोन्ही पूर्णांक संख्येची वजाबाकी होते. म्हणजेच मोठ्या पूर्णांक संख्येतून लहान पूर्णांक संख्या वजा होते आणि उत्तराला चिन्ह ऋणच येते. उदाहरणार्थ ऋण 10 वजा ऋण 2. जसेच्या तसे ठेवलं 10चं चिन्ह ऋण होतं जसेच्या तसे ठेवलं. दुसरं चिन्ह बदललं म्हणजे ऋण होतं तर ते धन झालं. ऋण ऋण धन गुणाकाराच्या नियमाप्रमाणे किंवा ठेवा जसे तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे. 10तून 2 गेले वजा 10 अधिक 2 वजाबाकी होणार. वजाबाकी झाल्यावर चिन्ह कुणाचं येणार तर मोठ्या संख्येचं. 10तून 2 गेले राहिले किती वजा ऋण 8. तसेच दुसरं एक्झाम्पल ऋण 55 वजा ऋण 11. पहिल्या संख्येचं चिन्ह तसंच ठेवलं ऋण 55 जसेच्या जसे ठेवा. दुसरं बदला
बदला म्हणजे काय केलं, निगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह केलं, ऋण होतं धन केलं. वजा 55 म्हणजे ऋण 55 मधून अधिक 11 गेले, उत्तर आलं ऋण 44. अशा प्रकारे पाचवा नियम संपला. सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर रूल 6. When first integer has negative sign with smaller number and second integer has negative sign with bigger number, then according to keep change rule, sign of second integer change to opposite means negative to positive and smaller integer gets subtracted from bigger integer and answer has positive sign. Means, for example, -3 minus -7. कीप चेंज लॉ. पहिला कीप केला, -3 तसेच चेंज, निगेटिव्हचे पॉझिटिव्ह झाले. बट इथे काय झालं, आता 3 जे आहे ती छोटी संख्या आहे, स्मॉलर नंबर आहे, आणि 7 जो आहे बिगर नंबर आहे. चिन्हाचा विचार न करता 7 मोठे आहे, 3 लहान आहे. 7 मधून 3 जाणार आणि अँसरला साईन प्लस येणार. का पॉझिटिव्ह साईन काय येणार, कारण मोठ्या संख्येला चिन्ह पॉझिटिव्ह होतं. हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे. 7 minus 3 is equal to 4. इथं काय आलं, पॉझिटिव्ह 4 आन्सर आलं. सेकंड एक्झाम्पल, -43 minus -50. पहिला कीप म्हणजे -43 तसाच, दुसरा चेंज, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग आता सबट्रॅक्शन होणार, सबट्रॅक्शन झाली, 50 minus 43 होणार. आन्सर किती येणार, 7 येणार. म्हणजे आपण धनला मागे बघितलं आपण की पॉझिटिव्ह नंबरला चिन्ह नाही दिलं तरी चालतं, पण तो निगेटिव्ह इंटिजर असेल तर मात्र चिन्ह द्यावंच लागतं. ओके, मराठीत बघूयात आता. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना जेव्हा पहिली संख्या ऋण असून लहान असते व दुसरी संख्या ऋण असून मोठी असते, तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह बदलते, म्हणजेच ऋणचे धन होते आणि दुसऱ्या पूर्णांक संख्येतून पहिली पूर्णांक संख्या वजा होऊन उत्तराला चिन्ह धनच येते. बघा, ह्या आकृतीवरून आपण परत पाहूयात. पहिली संख्या काय होती, ऋण पूर्णांक आहे, पण कशी, लहान ऋण पूर्णांक. दुसरी संख्या मोठी ऋण पूर्णांक होती. जशीच्या तशी ठेवा बदला नियमाप्रमाणे मधली संख्याचे चिन्ह बदललं, वजाबाकी झाली आणि चिन्ह मोठ्या संख्येचं आलं. उदाहरणार्थ, -5 वजा -15. पहिला -5 जसं जसं ठेवला, दुसरी संख्या जी होती -15 बदलली, चिन्ह बदललं, ऋण संख्येचं धनसंख्ये झालं. आता 15 हे मोठे आहेत, 15 मधून 5 जाणार आणि उत्तराला चिन्ह धन येणार. उत्तराला चिन्ह काय आलं मग, धन 10. 15 वजा 5 बरोबर धन 10. दुसरं उदाहरण पाहूया. वजा -22 वजा -66 बरोबर जसेच्या तसे ठेवा, पहिली संख्या जशी तशी ठेवली, वजा 22. दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदललं, काय झालं, धन 66. 66 मधून 22 जाणार म्हणजे वजाबाकी होणार. 66 वजा 22 बरोबर 44 आणि उत्तराला चिन्ह धनच येणार म्हणजे मोठ्या संख्येच. समजला नियम 6. Subtraction of integer rule 7. When first integer has negative sign with smaller number and second integer has positive sign with bigger number, then according to keep change rule, sign of second integer change to opposite means positive to negative and both integers get added. The answer has negative sign. For example, -3 minus +7 is equal to keep. पहिला कीप केला, कीप चेंज रूल काय सांगतो आपल्याला, पहिली इंटिजर कीप करायचं, सेकंड इंटिजर चेंज होणार, पॉझिटिव्ह होतं. सपोज इथे मी चिन्ह दिलं नसतं असं, -3 -7 तरी याला काही चिन्ह होतं. आता इथे मी तुम्हाला समजावं म्हणून मी इथं चिन्ह दिलंय, बरोबर. बऱ्याच वेळा आपल्याला असं गणित येतं, तर ह्या संख्येचं चिन्ह कोणतं, याच्या उजव्या बाजूला मी असं सांगितलं तुम्हाला,
परंतु हे क्रियेचं चिन्ह आहे, याचं चिन्ह स्वतःचं काय आहे, धन आहे, म्हणून मुद्दाम इथे मी धन चिन्ह कंसात टाकलंय. तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही इथं पॉझिटिव्ह इंटिजर सांगितला आणि इथं तर पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह आहे, तुम्हीच सांगितलं की साईन ह्या बाजूला असते, असं नाही. तर ही क्रियेचं चिन्ह आहे, याचं चिन्ह काय स्वतःचं, तर याचं चिन्ह आहे धन, म्हणून इथे काय केलंय मी, -3 मायनस +7 इज इक्वल टू कीप, पहिला कीप केला -3 आणि प्लस मायनस मायनस चेंज केला आपण, प्लस होता काय झाला मायनस. आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही इंटिजर मायनस मायनस आहे, म्हणजे ऑपरेशन काय होणार, ऑपरेशन होणार ऍडिशन, साईन येणार निगेटिव्ह. मग आपण इथे तसंच केलं बघा, ऑपरेशन काय झालं, ऍडिशन, -3 -7 -10 झाले, -3 -7 इज इक्वल टू -10. सेकंड एक्झाम्पल बघूया, -4 मायनस +12. तर काय होणार आपलं, पहिलं कीप, दुसरं चेंज, प्लस मायनस मायनस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे प्लस होणार ऍडिशन, 12 + 4 16 आणि आन्सरला साईन येणार मोठ्या संख्येचं म्हणा किंवा निगेटिव्ह साईन म्हणा. ओके, आता आपण मराठीत बघूया. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना जेव्हा पहिली संख्या ऋण असून लहान असते व दुसरी संख्या धन असून मोठी असते तेव्हा जसेच्या तसे ठेवा किंवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या पूर्णांक संख्येची चिन्ह विरुद्ध म्हणजे उलट होते, म्हणजे धन असेल तर ऋण होते आणि दोन्ही पूर्णांक संख्येची बेरीज होऊन उत्तराला चिन्ह ऋण येते. उदाहरणार्थ -3 - 8. आता इथे मी फक्त कंस केला, इथं चिन्ह नाही दिलं, इथं चिन्ह काय आहे आताच तुम्हाला सांगितलं मी की आता चिन्ह काय असणार आहे, स्वतः चिन्ह धन 8 येते, बरोबर. मग धन ऋण ऋण झाले, -3 -8 यांची बेरीज होणार आणि उत्तराला चिन्ह ऋणच येणार, म्हणजे बेरीज -11 आली, ऋण 11, उत्तर किती आलं, ऋण 11. दुसरं एक्झाम्पल बघूयात, -9 - धन 12. जसेच्या तसे ठेवा बदलाप्रमाणे, पहिली संख्या जशी जशी ठेवली, -9 ऋण 9 आणि मधलं वजाबाकी चिन्ह प्लस मायनस मायनस बदललं. आता दोन ऋण पूर्णांकाची बेरीज होणार आणि उत्तराला चिन्ह ऋणच येणार, म्हणजे 12 + 9 बरोबर -21 किंवा ऋण 21. अशा प्रकारे आपला नियम 7वा संपलेला आहे. Subtraction of integer rule 8. When first integer has negative sign with bigger number and second integer has positive sign with smaller number, then according to keep change rule, sign of second integer change to opposite means positive to negative and both integers get added and the answer has negative sign. डायग्राम वरनं बघूयात आता. निगेटिव्ह इंटिजर कसं आहे, मोठं सर्कल म्हणजे मोठा, पॉझिटिव्ह इंटिजर छोटा आहे, छोटं सर्कल म्हणजे छोटा. ऑपरेशन काय आहे, सबट्रॅक्शन. अकॉर्डिंग टू कीप चेंज लॉ, पहिला कीप करणार, सेकंड काय होणार चेंज म्हणजे मायनस मायनस, निगेटिव्ह इंटिजर ऍड होणार आणि साईन येणार निगेटिव्ह. समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, -7 मायनस +3 इज इक्वल टू -7 - 3 इज आन्सर -10. बघा काय केलं आपण, कीप चेंज काय केलं, तर 3 ला साईन नाही दिली तरी चालते, पण इथं मी तुम्हाला समजावं म्हणून दिलीये. तर 3 ची साईन पॉझिटिव्ह होती, बदलली आपण, मग मायनस म्हणजे निगेटिव्ह झाली, मग निगेटिव्ह ऍडिशन होणार आणि साईन निगेटिव्हच येणार. -7 -3 इज इक्वल टू -10. सेकंड एक्झाम्पल, -8 प्लस +4 इज इक्वल टू -8 -4, म्हणजे काय होणार आहे, दोघांची बेरीज होणार ऍडिशन. 8 + 4 12 आले आणि साईन मायनसच. बर, आता आपण मराठीत बघूया. पूर्णांक संख्येची वजाबाकी करताना जेव्हा पहिली पूर्णांक संख्या ऋण असते आणि मोठी असते व दुसरी पूर्णांक संख्या धन असून लहान असते तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे
दुसऱ्या पूर्णांक संख्येचे चिन्ह उलट होते, म्हणजे धनचे ऋण होते आणि दोन्ही पूर्णांक संख्येची बेरीज होऊन उत्तराला चिन्ह ऋणच येते. उदाहरणार्थ ऋण 7 वजा धन 4 बरोबर जसे तसे ठेवलं. पहिला पूर्णांक संख्या तशीच तशी आणि दुसरी संख्येचं चिन्ह बदललं. ऋण 7 ऋण 4 दोघांची बेरीज होणार. दोघांची बेरीज झाली 7 आणि 4 11 आणि उत्तराला चिन्ह ऋणच येणार. दुसरं उदाहरण बघूया. ऋण 8 वजा धन 5 पहिली संख्या जशी तशी ठेवली. ऋण 8 जसेच्या तसे. दुसऱ्या संख्येचं चिन्ह बदललं म्हणजे ऋण 5. मग ऋण दोघांची बेरीज झाली 8 आणि 5 13 आणि उत्तराला चिन्ह आलं ऋणच. आता आपण एक शेवटच्या चार्ट वरून सगळ्या ऋण संख्येचा म्हणजे सगळ्या जे वजाबाकीचे नियम आहे त्या सगळ्याचा एक तक्ता केलाय आपण. सबस्ट्रॅक्शन रूल एक सिंगल चार्ट मध्ये एक हँडी चार्ट केलाय आपण की ज्याच्याने आपल्याला सगळे करणार. इथं शेवटच्या कॉलम मध्ये आपण एक्झाम्पल उदाहरणार्थ दिलेत. पहिल्या कॉलम मध्ये कोणत्या संख्येने कोणत्या संख्येची वजाबाकी करायची हे दिलंय. मध्ये क्रिया कुठली करणार ऑपरेशन काय हेल्ड होणार ते दिलंय आणि त्याचं उत्तराला चिन्ह म्हणजे आन्सर साइन काय असणार हे आपण एका चार्ट मध्ये 8ही नियम बसवले आहेत. तर बघूयात पहिलं उदाहरण. बघा ज्या संख्येला मी ग्रीन मार्करनी मार्क केला आहे त्या सर्व संख्या मोठ्या संख्या आहेत. मोठी वर्तुळे आहेत. बरोबर मी आधीच सांगितलं मोठं वर्तुळ म्हणजे मोठी संख्या. मग ती धन असली तर मध्ये धनचिन्ह दिलंय. ऋण असेल तर मध्ये ऋण चिन्ह दिले आणि छोटी वर्तुळ म्हणजे छोटी संख्या. वर्तुळाच्या आतमध्ये चिन्ह आहे. बघा ह्याचं चिन्ह आहे धन याचं चिन्ह आहे ऋण. म्हणजे आतमध्ये वर्तुळाच्या आतमध्ये पाहिलं कळतं की धन मोठी आहे की ऋण मोठी आहे. धन पूर्णांक मोठा आहे की ऋण पूर्णांक मोठा आहे. कोणता पूर्णांक लहान आहे किंवा मोठा आहे तो वर्तुळाच्या आकारावरनं कळतो. तर बघा पहिला नियम बघूया. जेव्हा दोन्ही पूर्णांक संख्या धन असतात परंतु पहिली संख्या ही मोठी धनपूर्णांक संख्या असती तेव्हा वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह धन येते. उदाहरणार्थ 9 वजा 3 बरोबर 6. नियम दुसरा. जेव्हा पहिली संख्या धनपूर्णांक असून मोठी असते. पहिली संख्या धनपूर्णांक आहे आणि मोठी आहे आणि दुसरी संख्या ऋण पूर्णांक आहे आणि लहान आहे तेव्हा पण बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह धनच येते. बघा उदाहरणार्थ 9 वजा ऋण 3 बरोबर 9 अधिक 3. बदललं आपण चिन्ह जसे जसे ठेवा बदललं किती आलं धन 3. 9 आणि 3 12. आता पुढचा नियम. जेव्हा एखादी धनपूर्णांक संख्या लहान आहे आणि ऋण पूर्णांक संख्या मोठी आहे तेव्हा जसेच्या तसे ठेवा बदला या नियमाप्रमाणे दुसऱ्या संख्येचे चिन्ह बदलून बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह धन येते. उदाहरणार्थ पहिली संख्या लहान दुसरी संख्या मोठी परंतु बदलायचे आपल्याला मध्ये बदलायचे. बदला म्हणजे काय ऋण धन. मग आता 3 अधिक 9 बरोबर 12 आणि उत्तराला चिन्ह धनच येणार. नियम चौथा. जेव्हा पहिली पूर्णांक संख्या लहान असून धन असते आणि मोठी पूर्णांक संख्या दुसरी संख्या मोठी असून धन असते तेव्हा वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह ऋणच येते. बघा उदाहरणार्थ 3 वजा 9 बरोबर वजा 6. बघा 3 मधून 9 जाणं शक्यच नाही. 9 मधून 3 गेले आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं आलेलं आहे. आता पुढचा नियम. ही जी संख्या आहे ती मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे आणि दुसरी जी संख्या आहे ती छोटी ऋण पूर्णांक संख्या आहे. म्हणजे दोन्ही पण ऋण पूर्णांक संख्या आहेत. त्यांची वजाबाकी होणार. काय होणार यांची वजाबाकी. का तर आपला नियम आहे जसेच्या तसे ठेवा बदला. मग जसे तसे ठेवलं पहिली संख्या जशी तशी ठेवली ऋण 9 दुसरी संख्या बदलली धन 3. मग 9 मोठे आहेत 9तून 3 जाणार आणि चिन्ह 9च येणार म्हणजे ऋण संख्येचं येणार. आता पुढचा नियम. जेव्हा पहिली संख्या लहान असून ऋण असते आणि दुसरी संख्या मोठी असून ऋण असते तेव्हा सुद्धा वजाबाकी होणार परंतु या
केसमध्ये या ठिकाणी धनचिन्ह येणार. बघा उदाहरणार्थ बघा, -3 वजा -9. मग आपण काय केलं, पहिली संख्या जशीच तशी ठेवली, दुसरी संख्या बदलली म्हणजे +9 आली. मग 9 मधून 3 गेले, 9ला चिन्ह काय आहे, धन, म्हणून उत्तराला चिन्ह काय आलं, -6. धनाचं चिन्ह आपण नाही दिलं तरी चालतं, पण ऋणाचं चिन्ह मात्र द्यावंच लागतं. आता पुढचा नियम, जेव्हा पहिली संख्या लहान असून ऋण असते आणि दुसरी संख्या मोठी असून धन असते, तेव्हा त्यांची बेरीज होऊन उत्तराला चिन्ह ऋण येते. आता बघा उदाहरणावरून बघूया आपण. -3 वजा -9. मग आता बघा दोन्ही ऋण पूर्णांक संख्या आल्या. जेव्हा दोन्ही ऋण पूर्णांक संख्या लागोपाठ येतील तेव्हा त्यांची बेरीज होणार आणि चिन्ह मात्र ऋणच येणार. ऋण ऋण धन म्हणजे किती झाले, 12 झाले, पण 12ला चिन्ह काय येणार, ऋणच, मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण चिन्ह येणार. आता शेवटचा नियम, जेव्हा पहिली संख्या ऋण असून मोठी असते आणि दुसरी संख्या धन असून लहान असते, तेव्हा त्यांची बेरीज होते आणि उत्तराला चिन्ह ऋणच येते. उदाहरणार्थ -9 वजा -3. मग -9 वजा -3 इथं बदलला आपण, पहिले जसे तसे ठेवा, दुसरी बदलली, ऋण धन ऋण म्हणजे धन होती ऋण झाली. मग आता हे दोघांची बेरीज होणार, 9 आणि 3 12. मग उत्तराला चिन्ह येणार 9चं म्हणजे -12. उत्तर किती आलं, ऋण 12. अशा प्रकारे मराठीत हा आपण चार्ट एक्सप्लेन केला. आता इंग्रजीमध्ये पाहूया. सबट्रॅक्शन रूल इन अ सिंगल चार्ट, इंटिजर साइन, ऑपरेशन, आन्सर साइन and examples. If first integer is positive and bigger one and second integer is positive and smaller one, then operation is subtraction and answer get positive sign. For example, 9 minus 3 is equal to 6. Both integers are positive sign, then they will simply subtract it and answer has positive sign. Second one, first integer is bigger with positive sign and second integer is smaller with negative sign. Then operation will held addition and answer has positive sign. For example, 9 minus -3 is equal to 9 plus 3 is equal to 12. According to कीप चेंज लॉ, कीप चेंज लॉ काय सांगतो आपल्याला, पहिलं कीप म्हणजे जसं तसं, 9 प्लस पॉझिटिव्ह इंटिजर होते, पॉझिटिव्ह ठेवले. दुसरा जो इंटिजर होता निगेटिव्ह होता, तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला आणि 9 आणि 3 ची ऍडिशन झाली, आन्सर आलं 12. नेक्स्ट, वेन third rule, positive integer with smaller number and negative integer with bigger number, then operation will held addition and answer has positive sign. For example, 3 minus -9 is equal to 3 plus 9 is equal to 12. बघा, कीप चेंज, कीप काय केलं, पहिलं जसं तसं, दुसरा चेंज झाला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दोघे पॉझिटिव्ह झाले, दोघांची ऍडिशन होणार, 3 plus 9 12. नेक्स्ट रूल, positive integer with smaller number and another positive integer with bigger number, then operation will held subtraction, answer has negative sign. Means, for example, 3 याला साइन काय आहे, पॉझिटिव्ह साइन आहे, 9 मायनस ही ऑपरेशनची साइन आहे आणि 9 ची साइन काय आहे, प्लस आहे, मोठा आहे, पॉझिटिव्ह इंटिजर आहे. मग ह्या पॉझिटिव्ह इंटिजर मधनं पहिला पॉझिटिव्ह इंटिजर सबट्रॅक्ट होणार, 9 लेस 3 म्हणजे 9 मधनं 3 गेले, आन्सर हॅज निगेटिव्ह साइन. बघा, मोठा इंटिजर कुठला होता, 9 मधनं 3 जाणार, 3 मधनं 9 जाऊ शकत नाही, 9 मधनं 3 गेले आणि जे आन्सर आलं त्याला साइन आलं निगेटिव्ह साइन. नेक्स्ट रूल, इफ first integer is negative with bigger number and second integer is also negative with smaller number, then operation will held subtraction and the answer has negative sign. For example,
निगेटिव्ह 9 मायनस निगेटिव्ह 3 इज इक्वल टू निगेटिव्ह 3 प्लस 3. आता इथं काय झालं, कीप चेंज. पहिला कीप, सेकंड चेंज. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग 9 मोठे आहेत, 9 मधनं 3 जाणार आहेत. मग अशी पण तसंच होतं की 9 मधनच 3 गेले, आन्सर -6 आलं. पण इथं फक्त इंटरचेंज झाले की स्मॉलर नंबर 2 नंबरला गेला, म्हणजे नेक्स्ट नंबर मध्ये गेला, आणि बिगर नंबर अलीकडे आला. बिगर नंबर अलीकडे आला तरी पण तेच आन्सर आहे, -9 प्लस 3. म्हणजे किती आला आन्सर, -6. आता नेक्स्ट लो, पहिला इंटिजर निगेटिव्ह आहे आणि स्मॉलर आहे. सेकंड इंटिजर बिगर 1 अँड निगेटिव्ह साइन. Then subtraction will held and the answer has positive sign. For example, -3 minus minus plus 9 झाले. 3 मधनं 9 गेले, बट मोठ्या याला साइन पॉझिटिव्ह होती म्हणून आन्सरला साइन पॉझिटिव्ह आली. सबट्रॅक्शन झाली, साइन मोठ्या संख्येचं म्हणजे पॉझिटिव्ह झालं. हे बघा इथं काय, कीप चेंज. कीप म्हणजे -3 कीप केला, मायनस मायनस चेंज झाले प्लस. मग 9 मधनं 3 गेले, आन्सर आलं +6. नेक्स्ट रूल, इफ फर्स्ट इंटिजर हॅज निगेटिव्ह साइन अँड स्मॉलर नंबर अँड सेकंड इंटिजर हॅज पॉझिटिव्ह साइन अँड बिगर नंबर, देन ऑपरेशन विल हेल्ड ऍडिशन अँड आन्सर हॅज निगेटिव्ह साइन. फॉर एक्झाम्पल, -3 मायनस +9 इज इक्वल टू -3 मायनस 9. दोघांना पण निगेटिव्ह निगेटिव्ह साइन आलं. पहिला कीप केला, दुसरा चेंज केला. -3 -9. आता दोघांची ऍडिशन होणार, कारण दोघांना मायनस साइन आहे, निगेटिव्ह साइन आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे आता इथं साइन तर चेंज नाही होणार. नाही तर तुम्ही म्हणता की मल्टिप्लिकेशनच्या नियमाप्रमाणे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं मल्टिप्लिकेशन आहे का, नाही. इथं काय आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, म्हणजे सबट्रॅक्शन आहे. तर -3 -9 इज इक्वल टू -12. आता सगळ्यात लास्टचा रूल, negative integer is bigger and the positive integer is smaller, then operation will held addition and answer has negative sign. For example, -9 minus plus +3 is equal to -9 minus 3 means negative negative addition होणार आणि साइन निगेटिव्हच येणार. बरोबर. आता बघा, कीप चेंज. चेंज काय केलं आपण, सेकंड कीप चेंज, दोन्ही मायनस साइन आलं, ऍडिशन होणार, साइन मायनसच येणार. अशा प्रकारे आपण सबट्रॅक्शनचे सगळे नियम बघितलेत. बघा, सगळ्यात बेरजेचे नियम सर्वात सोपे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल अगदीच सोपे, काहीच नाही. दोन्हीकडे पॉझिटिव्ह साइन असतील तर पॉझिटिव्ह, दोन्हीकडे निगेटिव्ह असेल तर तरी पॉझिटिव्ह, दोघांपैकी एकाला निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. हे झाले मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे लॉ. पण सबट्रॅक्शनच्या लॉ मध्ये 2 रूल अप्लाय करावे लागतात. मधल्या साइनचे साठी वेगळं आणि परत, म्हणजे आपण हे दोनदा सॉल्व्ह केलेत. कीप चेंज कीप चेंज कीप चेंज रूल तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल असं माझी आशा आहे. आणि जर नसेल कळाला, कमेंटमध्ये कळवा, मी पुन्हा एकदा तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती देऊ शकेल. धन्यवाद.